अलग निरंजन. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण नाथ संप्रदायातील अत्यंत गूढ आणि दिव्य अशा नवनाथांच्या गादी परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. गादी म्हणजे काय, गादी कोणाला दिली जाते, गादीवर बसण्यामागील आध्यात्मिक प्रक्रियेचे रहस्य काय. चला तर मग भक्तिभावाने आणि आदराने नवनाथांच्या परंपरेत डोकावूया. नाथ संप्रदायात गादी म्हणजे फक्त आसन नाही, ती आहे परंपरेचा वारसा, गुरु शिष्य परंपरेची व परिपूर्णता, आध्यात्मिक अधिकाराचे प्रतीक, मंत्रशक्ती व संचार शक्तीचे केंद्र. नवनाथ पंथात गादी म्हणजे गुरुची आठवण, आदेश, उपदेश, परंपरा आणि दिव्य शक्तीचा वाहक. गादीवर बसणाऱ्या व्यक्तीकडे केवळ आसन नसते, तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण संप्रदाय एक दिशा, मार्गदर्शक आणि शिस्त पाळतो. नाथपंथाची सुरुवात आदिनाथ भगवान शिवांपासून झाली. पुढे ही परंपरा मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, गोरक्षनाथ, कानिपनाथ आणि इतर नाथ सिद्धांमार्फत संपूर्ण जगभर पसरली. नाथ संप्रदायात गादी कधीही नातेवाईकांना मिळत नाही, ती फक्त त्या शिष्याला मिळते जो गुरु सेवेत प्रामाणिक असतो, साधनेत प्रावीण्य मिळतो, ज्याच्यात संचार शक्ती टिकवण्याची क्षमता असते, जो मोह, लोभ, सत्ता यांच्यापासून दूर राहू शकतो. अशा शिष्याला गुरु आदेशाने गादी सोपवतात आणि तो पुढे गादीपती म्हणून संप्रदायाचे नेतृत्व करतो. गादी चालवण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. पहिला, आदेश दीक्षा. गुरु आपल्या शिष्याला सार्वजनिक किंवा गुप्त स्वरूपात गादी देण्याचा आदेश करतात. हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो, कारण इथेच गुरु परंपरा पुढे हस्तांतरित होते. 2. सिंहासन किंवा आसन प्रक्रिया. शिष्याला ठराविक विधीनुसार आसनावर म्हणजेच गादीवर बसवले जाते. हा सोहळा संपूर्ण संप्रदायासाठी पवित्र मानला जातो. 3. मंत्र व संचार शक्ती हस्तांतरण. ही सर्वात गूढ प्रक्रिया आहे. गुरु आपल्या साधनेची ऊर्जा, मंत्रशक्ती, अनुभव आणि संचार शक्ती शिष्यामध्ये प्रवेशित करतात. यामुळे शिष्य गुरु परंपरेचा दिव्य वाहक बनतो. 4. गुरु परंपरेचे स्मरण. गादी स्वीकारल्यानंतर नवीन गादीपती गुरुच्या नावाने आणि परंपरेच्या मार्गाने संप्रदाय पुढे नेतात. नंतर नाथ गादीचे लक्षणे. नाथांची गादी म्हणजे सांसारिक सत्ता नाही, राजसत्ता नाही, पद किंवा पदवी नाही. ही एक योगिक, आध्यात्मिक आणि सिद्धीची गादी आहे. गादीवरील व्यक्तीला भक्ताचे मार्गदर्शन, शिष्याचे संस्कार, संप्रदायाची शुद्धता राखणे, संचार शक्ती टिकवणे, साधनेसाठी वेळ देणे याची जबाबदारी असते. गादीपतीला मोह, लोभ, क्रोध, राजकारण, प्रसिद्धी या गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक मानले जाते. नाथांच्या गादीचे मुख्य उद्दिष्ट भक्त व साधकाचे मार्गदर्शन करणे, परंपरेची शुद्धता आणि नियम टिकवणे, संचार शक्ती जपणे आणि वाढवणे, गुरु परंपरेचे संरक्षण, योग मार्गाचे खरे स्वरूप जतन करणे. नाथांची गादी हा कोणताही वैयक्तिक अधिकार नाही, तरी ती एक पवित्र जबाबदारी आणि गुरु दिलेला दिव्य आदेश आहे. तर मित्रांनो, नवनाथांची गादी म्हणजे सत्ता नव्हे, ती गादी आहे परंपरेचा दीपस्तंभ. गादी मागे योग, शक्ती, तपश्चर्या, त्याग आणि गुरु शिष्य परंपरेची अनंत परंपरा दडलेली आहे. जर तुम्हाला नवनाथ संप्रदायातील अशा दिव्य आणि प्रेरणादायी कथांचा, परंपरांचा आणि इतिहासाचा अभ्यास आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अलग निरंजन. जय नाथ.